विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच सामाजिक बांधिलकी, सहकार्य तसंच समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना रुजली तर ते संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडतात. याच भावनेतून यवतमाळमधल्या विवेकानंद विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी एक ओंजळ धान्याची हा अनोखा उपक्रम राबवत गरजू पारधी विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गहू, तांदूळ, डाळ अशा धान्याचं संकलन करून ते विना अनुदानित छात्रावासांना सुपूर्द केलं आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सामूहिक कार्य आणि मदत करण्याची भावना निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात समाजातील गरजू घटकांसाठी संवेदनशीलता जपणाऱ्या या उपक्रमाविषयी. थेंबे थेंबे तळे साचे अशी एक म्हण वर्गातल्या भिंतींवर आपल्याला दिसते. अगदी हीच म्हण यवतमाळ इथल्या विवेकानंद विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात घडवून आणली. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी फक्त मुठभर किंवा ओंजळभर धान्य आपापल्या घरून आणलं तर धान्याची रास शाळेत गोळा होईल असा विचार वर्गशिक्षक प्रफुल्ल गावंडे यांनी केला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ही बाब पटली. गोळा झालेलं धान्य शहरातल्या विना अनुदानित पारधी समाजातल्या मुलामुलींच्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आमच्या शाळेत राबविण्यात आलेला एक ओंजळ धान्याची या उपक्रमांतर्गत विवेकानंद छात्रावास, तेजस्विनी छात्रावास, त्याचप्रमाणे सावित्रीच्या लेकी या ठिकाणी जमा केलेल्या धान्य हे वितरित करण्यात आले. हे धान्य वितरित करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून सामाजिक बांधिलकी काय असते याचा प्रत्यक्ष प्रत्यय आमच्या शाळेतील विद्यार्थिनींमध्ये आला. हा समाजामधील आपण एक घटक आहोत याचं भान प्रत्येक विद्यार्थिनींना झालं. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून ओंजळभर धान्य आणायला सुरुवात केली. कोणी गहू, कोणी तांदूळ, कोणी डाळ आणली. पाहता पाहता पोतड्या भरायला लागल्या. या उपक्रमाला नाव दिलं एक ओंजळ धान्याची. या उपक्रमाच्या माध्यमातून विवेकानंद विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून गोळा झालेलं धान्य आपल्याच हस्ते वंचित, गरजू, पारधी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या आम्ही साऱ्या सावित्रीच्या शिक्षण आश्रमालय, विवेकानंद छात्रावास आणि तेजस्विनी छात्रावास या 3 छात्रावासांना सुपूर्द करत आदर्श घालून दिला. विवेकानंद विद्यालयातील मुलामुलींनी राबवलेल्या या उपक्रमात त्यांनी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या घरून, शेजारून, नातेवाईकांकडून थोडं थोडं धान्य शाळेत आणण्याचं आवाहन केलं होतं. साधारण 15 दिवस झालेल्या या उपक्रमात मुलं मधल्या छोट्या सुट्टीत प्रत्येक वर्गात जाऊन धान्य गोळा करायची. या दरम्यान मुलांना धान्य मोजण्याचा, निवडण्याचा, स्वच्छ करण्याचा आणि सामूहिक कार्याचा अनुभवही यातून मिळाला. धान्य मिळाल्यामुळे विना अनुदानित आश्रयालयाला मोठा आधार झाला असं संस्थेच्या अध्यक्ष पपिता माळवे यांनी सांगितलं. ज्या मुलांवर संस्कार देत आहे समाजकार्य करण्याचे, विवेकानंद शाळेतल्या ह्या लोकांनी म्हणजे मुलांनी जे एक ओंजळ धान्य आम्हाला मदत करत आहे आणि आज आम्ही साऱ्या सावित्रींना ह्या धान्याची गरज आहे म्हणून आम्हाला ह्या धान्याची खूप गरज होती. आम्हाला ते वेळ निघून गेला म्हणजे आम्हाला धान्याची खूप गरज होती, ते मिळाली आहे आम्हाला. आम्ही आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवला होता. उपक्रमाचं नाव आहे एक ओंजळ धान्याचे. या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही आमच्या शहरातील विद्यार्थ्यांना जे छात्रावासात राहते त्यांना आम्ही गोळा केलेलं धान्य नेऊन दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला खूप चांगलं वाटलं. वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांकडून धान्य गोळा केले आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांना छात्रावासात नेऊन दिले. एकूणच देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे असं विंदा करंदीकर आपल्या कवितेत म्हणतात. त्याचप्रमाणे विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आज देणारे हात झाले. अशी देणाऱ्यांची संख्या वाढत जाओ आणि कुणीही दुर्लक्षित उपाशी न राहो हीच आपण सर्वजण अपेक्षा करूया. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ.